नमस्कार मंडळी, आज मी अळूची भाजी करणार आहे। अळूच्या बागेतच आली आहे मी। भरपूर अळू आले बघा, मस्त सगळीकडे अळूच अळू आले। हे बघा, अळूची पानं किती छान आली आहेत, मस्त। पावसाळ्यात हे ना, उन्हाळ्यात नसतं, पावसाळ्यात येतं हे। पाऊस पडला ना की लगेच उगवतं, हळूहळू हळूहळू उगवतं ते। हे बघा, अशी कोवळी कोवळी पानं काढून घ्यायची। हे बघा, हे बघा, अशी कोवळी पानं काढून घ्यायची। अशी हे बघा, मस्त आहेत पानं। भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे बघा, एकदम मस्त भरपूर भाजी काढून आणली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि त्याची देठं सुद्धा घेतलेली आहेत, देठं। हे बघा, देठं, ही देठांना पण हे सालं असतात, ती पण सोलून घेतली पाहिजेत। त्याचे दोर असे काढून टाकले पाहिजेत, मग ते चिरायला सोपी होतात आणि मग हे होत नाही, लागत नाहीत। अशी सोलून टाकायची। बारीक चिरायची। एकदम बारीक चिरायची। आणि कवळी भाजी असते ना, त्याच्यामुळे ती मस्त शिजते, एकदम भारी। देठारे आणि अळू थोडंसं चिरायचं आहे, बाकीचं चिरून झालेलं आहे। अळूची भाजी मस्त चिरून झालेली आहे। देठारे पण कापलेले आहेत, ते बारीक एकदम मस्त भाजी चिरून झालेली आहे। आता आपण ती करायला घेऊया। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे। कांदे घेतले आहे 1 वाटी चिरून। ही चवळी रात्री भिजत घातली होती, चवळी छान भिजलेली आहे। बघा, छान भिजलेली आहे। शेंगदाणे घेतले आहेत मी थोडे, शेंगदाणे पण छान भिजलेले आहे। हे बघा, शेंगदाणे भिजलेले आहेत। त्याच्यासाठी मी हे घेतलं आहे, लाल मसाला घेतला आहे, मालवणी मसाला, भाजका मसाला, हळदपूड घेतलेली आहे। हे बारीक गरम सामान आहे, सगळं असतं त्याच्यात, पूर्ण गरम सामान, धणे सगळं असतं। आणि हा लाल तिखट आहे। आणि ही कोकम आहे, ही खूप महत्त्वाची आहे, कारण ही नाही घातली तर अळू खाऊच शकत नाही आपण, कारण अळूला खाज असते। अळूमध्ये सिस्टोलिकचे स्फटिक असतात, त्याच्यामुळे त्यांना खाज सुटते, म्हणून ही कोकम टाकली पाहिजे। कोकम टाकली की अळू छान होतं, आंबट असं पण लागतं। आणि थोडंसं चवीनुसार गूळ टाकायचं त्याच्यात। आणि हे मीठ घेतलेलं आहे मी। तर आपण आता अळू करायला घेऊया। हे तेल टाकते मी। तेल आपलं तापलेलं आहे। तेल आपलं तापलेलं आहे। आणि ही लसूण घेतली आहे मी। हे बघा, लसूण पहिल्या फोडणीला टाकायची, लसणीचा वास छान येतो। लसूण आपली हे झालेली आहे, कांदा टाकूया।
लसूण लालसर तपकिरी रंगाची झाली की मग कांदा टाकायचा. तेल माझं तापलेलं होतं त्याच्यामुळे पटकन लसूण हे झालं. कांदा पण भाजला आपला. आता आपण त्याच्यात लाल हे घालूया मसाला. हळद, लाल तिखट. गॅस थोडा मंद करायचा आणि मसाले तळता नाही म्हणून. चवळी टाकली आता. हे शेंगदाणे टाकले. चवळी टाकली, शेंगदाणे टाकले, सगळं साहित्य टाकलं. अळू मस्त शिजलं की छान होतं. शिजलं की थोडं होणार, कमी होणार. आता जास्त दिसतंय ते. जवळ झालं की मग ढवळायचं. चवळी शेंगदाणे सगळं व्यवस्थित शिजलं पाहिजे. आणि शिजतानाच त्याच्यात आपण ही कोकम टाकायची. थोड्या वेळाने शिजून कमी झाली ना की मग व्यवस्थित ढवळायची. आधी तिला शिजून थोडी कमी झाली तोपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. अळूची भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त छान शिजलं आहे अळू आणि छान झालं. लाल तिखट मसाला कलर पण आला आहे त्याला. गरम गरम अळूची भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर आपण खाऊ शकतो. भाताबरोबर याच्याबरोबर नुसतंसुद्धा जेवू शकतो आपण. तोंडाला काही नसलं तरी चालेल. कारण आंबट तिखट गोड असं हे अळू असतं, छान लागतं. कोकणातली लोक खूप आवडीने खातात. तुम्ही पण ट्राय करा, एकदा करून बघा. छान होतं हे अळू मस्तपैकी. हे सुकं म्हणजे थोडं सुकं नाही, पातळ म्हणजे पातळ नाही, असं केलेलं आहे. अळूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझा पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज मी अळूची भाजी करणार आहे. अळूच्या बागेतच आली आहे मी.